हा निव्वळ अपघात आहे. यामध्ये कोणीही राजकारण करू नये, असं वक्तव्य करून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अजितदादांचं ज्या विमान अपघातात निधन झालं, त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. मात्र अजितदादांच्या समर्थकांसह कोणालाही अजित पवार आपल्यात नाहीत हे स्वीकारणं अत्यंत कठीण जात आहे. आणि त्यामुळंच अजितदादा ज्या विमानामध्ये प्रवास करून येत होते, त्या विमानासोबत नक्की काय घडलं, याबद्दल चर्चांना उधाण आलंय. याबद्दल विविध अफवा देखील पसरवल्या जातात. या सगळ्यांचा विचार करूनच आणि प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन डी-जी-सी-ए अर्थात डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशननं अजितदादा ज्या विमानानं प्रवास करत होते, त्या विमानाबाबत, विमानातील प्रवाशांबाबत आणि पायलटबाबत सर्व काही माहिती सार्वजनिक केली आहे. या माहितीच्या आधारावर विमान अपघात नक्की कसा घडला, याबाबत स्पष्टता येण्याचा किंवा स्पष्टता देण्याचा प्रयत्न डी-जी-सी-एनं केलाय. मात्र डी-जी-सी-एच्या स्पष्टीकरणानंतर देखील अनेक प्रश्नांची उत्तरं अजून मिळणं बाकी आहे. आपण सुरुवातीला या विमानाची तांत्रिक स्थिती काय होती याबाबत माहिती घेऊयात. अपघातग्रस्त लिअरजेट 45 विमान प्राथमिकदृष्ट्या सुस्थितीत असल्याची माहिती डी-जी-सी-एनं जारी केलेल्या प्रेस नोटमध्ये देण्यात आलेली आहे. 2010 साली या विमानाची निर्मिती झाली होती, म्हणजे तब्बल 15 वर्ष जुनं हे विमान आहे. आता विमान जरी जुनं वाटत असलं तरी प्रत्येक विमानाला साधारणतः दर 12 महिन्यांनी किंवा एका वर्षाने म्हणूया, विमान उड्डाण करण्याच्या सुस्थितीत आहे की नाही हे तपासावं लागतं. याशिवाय प्रत्येक विमानाची उड्डाणापूर्वीची देखील प्राथमिक तपासणी केली जाते. ज्या विमानानं अजितदादा प्रवास करत होते, त्या लिअरजेट 45 विमानाचं एअरवर्दीनेस रिव्ह्यू सर्टिफिकेट 14 सप्टेंबर 2026 पर्यंत वैध होतं. फेब्रुवारी 2025 मध्ये डी-जी-सी-एनं केलेल्या ऑडिटमध्ये या विमानात कोणताही दोष आढळून आला नव्हता. म्हणजे प्राथमिकदृष्ट्या या विमानात कोणतीही अडचण नव्हती, असं डी-जी-सी-एनं जारी केलेल्या प्रेस नोटमधून दिसून येतं. मात्र इथं एक चिंतेची बाब म्हणजे याच ऑपरेटर कंपनीचं मेसर्स व्ही-एस-आर व्हेंचर्स हे दुसरं एक विमान सप्टेंबर 2023 मध्ये मुंबई विमानतळावर अपघातग्रस्त झालं होतं. त्या घटनेचा तपास देखील अद्याप सुरू आहे. त्यामुळं एकाच कंपनीच्या विमानाचं वारंवार होणारे अपघात हे मेंटेनन्स किंवा मॅनेजमेंटमधले असलेल्या त्रुटींकडे निर्देश करतात आणि हा तपासाचा मुख्य विषय देखील असू शकतो. आता विमान अपघाताबाबत बोलताना दुसरी महत्त्वाची चर्चा होते ती म्हणजे वैमानिकांची आणि त्यांच्या विमान उडवण्याच्या अनुभवाची. मात्र डी-जी-सी-एनं दिलेल्या माहितीनुसार विमानाचं नियंत्रण अत्यंत अनुभवी पायलटकडे होतं. मुख्य वैमानिक असलेले कॅप्टन सुमित कपूर यांच्याकडे 15,000 तासांपेक्षा जास्त विमान उड्डाणाचा अनुभव होता. विमान उड्डाणापूर्वी प्रत्येक पायलटची वैद्यकीय तपासणी केली जाते. या वैमानिकांची देखील वैद्यकीय तपासणी वैध होती. याशिवाय सहवैमानिक शांभवी पाठक यांच्याकडे देखील 1,500 तासांपेक्षा जास्त विमान उड्डाणाचा अनुभव होता. त्यामुळे इतका दांडगा अनुभव असून देखील अपघात होणं हे या घटनेची गुंतागुंत वाढवतं. विमान आणि वैमानिक दोघेही ठीक होते, तरी मग अपघात कसा झाला? आता हे समजून घेण्यासाठी अपघाताचा घटनाक्रम समजून घेणं महत्त्वाचं आहे. बारामती हे एक अनियंत्रित विमानतळ म्हणजे अनकंट्रोल्ड एअरफील्ड आहे. म्हणजे या विमानतळाकडे स्वतःचं एअर ट्रॅफिक कंट्रोल विभाग नाही आहे किंवा विमानतळ उतरवण्यासाठीची सूचना देणारी स्वतःची यंत्रणा नाही आहे. मात्र बारामतीत वैमानिकांना विमान उड्डाणाचं प्रशिक्षण देणारी एक संस्था आहे. त्यामुळं विमानाचं सेफ लँडिंगची जबाबदारी स्थानिक प्रशिक्षण संस्था आणि वैमानिकांवर असते. आता ही घटना घडली त्या दिवशी सकाळी 8:18 विमानाचा पहिला संपर्क झाला. वैमानिकांना 3,000 मीटर दृश्यमानता किंवा व्हिजिबिलिटी असल्याची माहिती देण्यात आली होती. व्हिजिबिलिटीची नॉर्मल रेंज ही साधारणतः 800 मीटर ते 4,800 मीटर असते. त्यामुळं व्हिजिबिलिटी नॉर्मल होती असं प्राथमिकदृष्ट्या म्हणता येतं. मात्र पहिल्या प्रयत्नात धावपट्टी अर्थात रनवे 11 न दिसल्यामुळं वैमानिकांनी गो अराउंड किंवा पुन्हा वळून येण्याचा प्रयत्न केला. आता दुसऱ्या प्रयत्नात वैमानिकांनी धावपट्टी दिसत असल्याचं कळवलं. त्यामुळं सकाळी 8:43 त्यांना लँडिंगची परवानगी देण्यात आली. परंतु वैमानिकांकडून कोणताही प्रतिसाद किंवा ज्याला रीडबॅक म्हणतात तो मिळाला नाही आणि पुढच्या एका मिनिटात म्हणजे 8:44 धावपट्टीच्या सुरुवातीच्या भागाजवळ आगीच्या ज्वाळा दिसल्या आणि विमानाचा स्फोट झाला. पण हा अपघात नक्की झाला कसा? तर डी-जी-सी-एनं दिलेल्या माहितीनुसार अपघाताचं नेमकं कारण हे विमान अपघात तपास विभागाच्या अर्थात AAIBच्या अंतिम अहवालानंतरच स्पष्ट होईल. मात्र प्राथमिक माहितीनुसार 3,000 मीटरची दृश्यमानता अर्थात व्हिजिबिलिटी आणि पहिल्याच प्रयत्नात धावपट्टी न दिसणं हे हवामान आव्हानात्मक होतं असं म्हणता येतं. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 8:43 विमानाला लँडिंगची परवानगी मिळाल्यानंतरही वैमानिकांचा कोणताही प्रतिसाद आला नाही. यावरून असं दिसून येतं की शेवटच्या क्षणी विमानात काहीतरी अत्यंत वेगवान आणि अनपेक्षित तांत्रिक बिघाड झाला असावा. इथं वैमानिकांच्या जजमेंटमध्ये एखादी चूक झालेली असू शकते का, या मुद्द्याच्या दृष्टीनं देखील तपास केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण बारामती विमानतळाची धावपट्टी ही टेबल टॉप प्रकाराची आहे.
म्हणजे ही धावपट्टी थोडी उंचीवर आहे. एकतर धावपट्टी उंचीवर आणि दुसऱ्या बाजूला विमानतळावर स्वतःचं एअर ट्रॅफिक कंट्रोल नसल्यामुळं विमान सेफ उतरण्याची सर्वस्व जबाबदारी ही वैमानिकांवर होती. विमानाचे अवशेष धावपट्टीच्या डाव्या बाजूला मिळणं हे विमान लँडिंगच्या योग्य मार्गावरून किंवा त्याच्या अलाइनमेंटवरून भरकटलं असण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते. मात्र हा अपघात केवळ तांत्रिक बिघाड आहे की यंत्रणेची हलगर्जी याचा सखोल तपास होणं गरजेचं आहे. त्यानुसारच DGCAनं तपास हातात घेतलेला आहे. ज्या ब्लॅक बॉक्सवरून या अपघाताबाबत स्पष्टता येऊ शकते तो ब्लॅक बॉक्स देखील फॉरेन्सिक टीमनं ताब्यात घेतलेला आहे. याशिवाय सार्वजनिक जीवनातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठी वापरल्या जाणाऱ्या नॉन शेड्यूल ऑपरेटर अर्थात NSOP या कंपन्यांच्या सुरक्षा मानांकनाची देखील कडक तपासणी करण्याची वेळ आता आलेली आहे. मात्र आता तपासाअंती काहीही आढळून आलं तरी राज्य आणि देश एका चांगल्या आणि विकासाभिमुख नेतृत्वाला मुकलेला आहे हे मात्र नक्की. अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली.